चला मित्रांनो, आपण आता फायनल मॅच इंटर कॅम्प मधली फायनल मॅच चला दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. आपण टॉस करत आहोत फायनल मॅचचा आणि मॅचला पण सुरुवात करणार आहोत. R11 आणि R1 आणि शशी 11. शशी आणि विजय जावकर आपण स्वतः तयार राहायचं. लगेच आपण फायनलकडे वळत आहोत. चला लाईनअप करून घ्यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टीम. अर्बन अर्बन संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शशी 11 तयार आहे.
चला मेगा फायनलचा आपण टॉस करतोय. शशी 11 आणि त्यांच्या विरुद्ध R1. फोटोशूट केलं जातं. मित्रांनो टाळ्या वाजवा दोन टीमसाठी. आज या दोन टीम मात्र इकडे फायनल मध्ये आल्यात. R1 संघ आणि त्यांच्या विरुद्ध शशी 11. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. राहुल यांच्या हातातून टॉस केला जातोय आणि बघूया आता टॉस कोण जिंकेल.
मित्रांनो डगआउट मध्ये जे एक्स्ट्रा प्लेयर्स बसलेत त्यांनी साईडला घ्यायचं पूर्ण तिकडे, फक्त प्लेयर्स बसतील खेळाडू कक्षामध्ये. लेट्स प्ले मेगा फायनलला आपण वळत आहोत आणि सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मेगा फायनलच्या या मॅच मध्ये. शशी 11 आणि त्यांच्या विरुद्ध R1. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, जय श्रीराम. फायनल मॅच आहे, बट बघूयात कोण चॅम्पियन होईल. शशी 11 पण फाईट करून आले, R1 संघ पण एक चांगली कामगिरी करताना पाहिले गेले, बट मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल. भव्य दिव्य असं आयोजन RR चषकामध्ये आपण पाहतोय. R1 संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एका रनने खातं ओपन केलं गेलंय. शशी 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर R1. स्थानिक गटातील ही मेगा फायनल, RR चषकाचा शेवटचा दिवस व अंतिम दिवस. राजू रावसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, दोन्ही टीमचा एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो. शशी 11 आपला एक प्लेयर लवकरात लवकर पाठवा आणि 5 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. तिकडे मुंबई इंडियन्स पण विजयाच्या दिशेने रवाना होतीये. सर्वांचं लक्ष IPL वर पण आहे. ड्रीम 11 मध्ये कोणाचा कोण कॅप्टन आहे. काही जणांचं लक्ष भारतीय टेनिस बॉल क्रिकेटवरती आहे. सुप्रीमो चषक, भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मुंबईत चालू आहे. शेवटची मॅच, शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबताना पाहायला मिळतेय. दोन्ही बॅटर पण स्माइल करतात, बॉलर पण स्माइल करतात. जिंको कोणी, बट प्रतीक्षा नगरचं क्रिकेट जिंकणार आहे हे दोघं पण सांगतात. या बॉल फ्लिक केल्या गेल्या, टॉप एज घेतली गेली आहे. विनायकने चांगला बॉल तिकडे अडवला होता आणि डॉट बॉल
मुंबईकरांचा लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. कुठे रबर बॉल, कुठे टेनिस बॉल, कुठे प्लॅस्टिक बॉल. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला, बट पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 2. विनायक बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर. लेफ्टी पण चांगली स्टार्ट केले. गौरेश स्ट्राईक एंडला रायटी बॅटर आहेत. गौरेशला पण थोडं थांबवलं. त्या सोबतीला मनोज. या बॉलवर देखील बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. थोडी मॅच आपण पाहिलं तर इकडे शांत होताना पाहायला मिळते. मनोजची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत चालू आहे. 1 विकेट गेले. 2 धावसंख्येवरती. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला प्रेम. शेवटचा अंतिम दिवस आणि शेवटची मॅच चालू आहे. मेगा फायनल. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. चांगला टायमिंग. नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट. आणि शशी इलेव्हन संघ मात्र कुठेतरी डगमगतो या मॅच मध्ये. फटका दमदार होता, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. प्रेमचं थोडं कॉन्ट्रिब्युशन चुकलं तिकडे. आणि नॉन स्ट्राईक एंडला रनआउटच्या मध्ये प्रेमला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अर्बन संघ एक वेगळीच ऊर्जा घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फिल्डिंग चांगली आहे. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचे आणि या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाह्य राजू राऊ साहेबांचं स्वागत होत आहे. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज
आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर आणि थँक्यू. आणि आपल्या समवेत आर्यन राजूराव आपलं पण देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आलेले सर्व त्यांचे मित्र परिवार. आर आर क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन आणि आर आर चषक संपूर्ण मुंबईत अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. बघता बघता शेवटची मॅच चालू आहे. मेगा फायनलची मॅच आहे. बघूयात कोण चॅम्पियन होईल. मॅच चालू करायची आहे. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. आर आर क्रिकेट चषकाचे सर्वस्व आर्यन राजूराव यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार राहुल राव यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. तर पुन्हा एकदा मॅचकडे व्हायचं. ओव्हर टू यू सागर सर. खूप चांगली मॅच. 2 विकेट गेले, तेही दोनही रनआउट. त्यामुळे मॅच शशी 11 संघ थोडा बॅकफुटला गेला आहे. फायनल कोण जिंकेल? टायटल जिंकायचं आहे. आर आर चषकावरती नाव कोरायचं आहे. या बॉलवर देखील कव्हरला चांगला ड्राईव्ह केला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग. तिसरा रनआउट होतोय की काय? सर्वांना तसंच वाटलं. बट चांगली ओव्हर पाहिली गेली. पहिली ओव्हर एक चांगल्या पद्धतीने हाताळली गेली बॉलर विनायकने. तीन रनवरती 2 विकेट गेली आहेत. पहिल्या ओव्हरचा आपण पाहिलं तिकडे 5-5 बॉलच्या 5 ओव्हर त्याची पण तुम्ही लक्ष घ्या मित्रांनो. प्रतीक्षा नगर मध्ये यायचे तर 5-5 बॉलची तुम्हाला ओव्हर खेळणं गरजेचं आहे. एक वेगळा रूल आहे. सुरुवातीला इकडे कवटी बॉलचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं गेलं. साऊथ मुंबईत आलात तुम्ही वडाळा, त्यानंतर जे जे त्या साईडला देखील अगदी वरळी त्या परिसरात देखील कवटी बॉलचं क्रिकेट, प्लॅस्टिक बॉलचं देखील एक वेगळा क्रेज आहे. लाख लाख पारितोषिक असणारे देखील कवटी बॉलच्या क्रीडा स्पर्धा पाहिल्या गेल्यात. एक 4 रन्सने कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतीये. 4 रन्स झाले धावफलकावरती. मेगा फायनलची मॅच चालू आहे. शशी 11 त्यांच्या विरुद्ध R1. एका साईडला शशी, एका साईडला विशाल जावकर स्वतः आहेत इन ऍक्शन मध्ये आणि ज्यांचा संघ इकडे खूप चांगली कामगिरी करतोय. या बॉलवर स्क्वेअर कार्ड एक चांगला टायमिंग केला गेला कव्हरला. 1 रन मिळेल जो जिताबाई सिकंदर. फायनल मॅच कोण जिंकेल? स्ट्राईक एंडला फेकी गेली. हलकीशी हवा पण चालू आहे. मुंबईच्या मॅचवर पण सर्वांचं लक्ष आहे. मुंबई जिंकेल की दिल्ली? IPL मध्ये अजूनही दिल्ली एकही मॅच हरलेली नाहीये. त्यामुळे त्याला मुंबई धक्का देईल का? आणि मुंबईने भल्या भल्यानं धक्का दिलाय. त्यामुळे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. कारण की क्रिकेटचा देव इकडूनच पाहायला मिळाला. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला आणि बॅटरला आपण पाहिलं तर इकडे लेग बाईच्या रूपामध्ये रन सिंगल मिळेल. गणेशनी जी बॅटिंग केली सेमीफायनलला, गणेश बंगेरा. स्ट्राईक एंडला आता बॅटर ओरेश, बॉलिंग साठी संदेश. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. एका धावेने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाताना पाहायला मिळतोय. बघूयात 25 बॉल मध्ये
किती टार्गेट मिळू शकतो, त्यामुळे लक्ष तेवढंच आहे सर्वांचं. सर्व सायन्सची प्रतीक्षा नगरची देखील सर्व खेळाडू मॅचचा आनंद घेतात. याबरोबर देखील हलक्यात ढकलला गेलाय. एका धावेने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. भव्य दिव्य असा आकर्षक चषक आहे. सायकल आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. ती सायकल कुणाला मिळेल? आज आर्यनची देखील मॅचचा आनंद घेतात. आर्यन राजू राव आणि त्यांचे सर्व मित्र या मॅचचा आनंद घेतात. RR चषक दुसरं वर्ष आहे आणि खूप चांगलं आयोजन. 3 दिवस सर्वांनी क्रिकेट बघितलं. मुंबईतील नामवंत खेळाडू देखील इकडे खेळताना पाहिले गेले. याबरोबर देखील ड्राईव्ह केला गेलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. इट्स अ बाउंड्री. आणि बघता बघता आपण पाहिलं तर ग्राफ थोडाफार वरती जाताना पाहायला मिळतोय. लेफ्टीने खूप चान्स घेतला. आकाशने खूप चांगला चान्स घेतला. त्याला माहिती हिंमतची किंमत. त्यांच्यासोबत स्वप्नील आहेत. या परिसरात चांगलं क्रिकेट खेळले त्यांनी सध्या एक चांगलं कॉमेंट्री करतात. स्वप्नीलजी काय म्हणाल? फायनल मॅच चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? थँक्यू सागर सर. चांगलीच मॅच आपण बघतोय मैदानामध्ये. पंचांचा निर्णय वाईट येतोय. पंच मनोज यांचा निर्णय वाईट बॉल घोषित होतोय. एक चांगला इम्प्रोवाइज केलाय बॅटिंग टीमने. ग्राफिक्स सुद्धा तिकडे चांगल्या माध्यमाने त्यांचा वाढला जातोय. धावसंख्या होती ती म्हणजेच 13. तर तुम्ही आत्ताच उल्लेख केला अंडरआर्म क्रिकेट. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. इथे क्रिकेट कधीच थांबत नाही. रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, त्याचबरोबर मैदानामध्ये आपण नक्कीच बघत आहोत तू आणि मे घडताना बघायला भेटते. परंतु नक्कीच तिकडे दोन्ही बॅटर सेफ आहेत. एका बाजूला आपण बॅटर बघत आहोत गौरेश, तर दुसऱ्या बाजूला बॅटर असतील आकाश. तर दोन्ही बॅटर नक्कीच सेफ आहेत. तर मुंबई आपण हा विषय करत होतो. मुंबई ही क्रिकेटची पंढरी देखील तुम्ही उल्लेख केली. तर इथे क्रिकेट कधीच थांबत नाही. रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल. तर रिव्ह्यू घेतलाय टीम R11 संघाने. स्कोर ओके 14 रन झालेत. तर 2 षटक संपले. धावा झाल्या त्या म्हणजे 14. 2 विकेट गेल्यात. आता पाहिजे तिसरा षटक घेऊन गोलंदाजी एंडवरती असतील सिद्धेश मंचेकर. बॅटर असतील मैदानामध्ये आकाश. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक बॉल आपल्याला बघायला भेटला. पूर्णपणे बीट झालेत. आकाश नक्कीच पॉईंटच्या दिशेने कट करायचा प्रयत्न होता आकाश यांचा. पूर्णपणे बीट झाले. आता मात्र काहीसा बाहेर टाकलेला बॉल होता. पंच मनोज यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्येत भर धावा होत्या त्या म्हणजेच 15. नक्कीच एक चांगली इम्प्रोवाइज आपल्याला बघायला भेटते बॉलिंग याच्या माध्यमातून. तर सर सिद्धेश मंचेकर बद्दल तुम्ही काय बोलाल? एक गुणी खेळाडू आपण नक्कीच बघतो. सायन परिसराच्या बाहेर सुद्धा आपण त्यांना सातत्याने क्रिकेट खेळताना बघत असतो. ओव्हर टू यू सागर सर. खूप चांगला लेग ब्रेक टाकला सिद्धेशने. अगदी बॉल पिचिंग ठेवली आणि त्याला माहिती आहे की मॅच क्रुशल आहे. फायनल मॅच आहे, त्यामुळे तेवढं प्रेशर घेऊन चालणार नाहीये. दोन्ही संघांनी फाईट केले, त्यामुळे 16 संघांमधून हे 2 संघ इकडे पोहोचले आहेत. शिवनेरी संघाने पण एक चांगली खेळी केली होती बॉलिंगच्या जोरावर. या अगोदर खूप चांगला परफॉर्मन्स सर्व टीमने दिले. शिवशाही संघाने पण खूप चांगला परफॉर्मन्स दिला. बट जो जिंकेल त्याची चर्चा प्रतीक्षा नगरमध्ये होईल की RR चषक कोण जिंकलं. आणि संपूर्ण सायन प्रतीक्षा नगरमध्ये आज RR चषकाची चर्चा संपूर्ण मुंबईत आहे. लास्ट इयर देखील खूप चांगलं आयोजन केलं होतं. याही वर्षी त्याच जल्लोषामध्ये आज संपूर्ण RR चषकामध्ये R क्रिकेट क्लब राजू राव साहेबांचं देखील तेवढंच सहकार्य राहिलंय. आर्यनजी स्वतः उपस्थित आहेत. अर्णवने देखील ज्या कार्यक्रमाची शुभारंभ त्याच्या हातातून नारळ फोडण्यात आला आणि आज सर्व मान्यवर इकडे उपस्थित आहेत. या बॉल आडव्या बॅटने चांगला गॅप मध्ये स्ट्रोक आहे. 1 रन मिळेल. डबलचा कॉल दिलाय. नजर हटी और दुर्घटना घटी. सर्व आमचे मित्र मस्त संडे आज जेवण वगैरे मस्त मॅच बघायला आलेत. उद्या ऑफिस आहे. मुंबईकर ऑफिसला टाइमला जातात, त्यामुळे सकाळी लोकल पकडायची आहे. ऑफिसला जायचं आहे. उद्या पण मला असं वाटतं सुट्टी आहे, कारण की उद्या भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि संपूर्ण आपण ती जयंती देखील सेलिब्रेट करू. भारतीय घटना ज्यांनी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या बॉलवर फ्लिक केले गेले. बॉल हवे जातोय आणि तिकडे
अनिरुद्ध अँड्रूने काय कॅच पकडली. मॅच देखील 18 रन झाले. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सर्वांचं लक्ष मुंबई दिल्लीच्या मॅचवर आहे. तिकडे पण 9 बॉल 15 पाहिजे आहे. आणि आरा चषकाच्या फायनल मॅचवर देखील नजर आहे सर्वांच्या. आरा चषक कोण जिंकेल. लास्ट इयर पण मला असं वाटतं शशी 11 फायनल मध्ये होता आणि विश्व जागृती संघ लास्ट इयर चॅम्पियन होती. बट हे दुसरं पर्व कोण जिंकेल. शशी 11 ला चान्स आहे बट अर्बन संघाकडे पण तेवढंच चान्स असणार आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वर्षभर चर्चावर की फायनल कोण जिंकला. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल विनायकचा. थेट किपर गणेश हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. येईल डॉट बॉल. आणि तिकडे विकेट पण मिळवले त्यामुळे IPL वर पण सर्वांच्या नजरा आहेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलने थोडी भिंगरी घेतली. तिकडे एक सिंगल रन मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 19 धावा झाले धाव फलकावरती. इकडे पण पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 20 धावा झाले धाव फलकावरती बॅटिंग करत असताना टीम शशी 11. तर मैदानामध्ये आपण बघत आहोत गोलंदाजी एंडवरती असतील विणू. तर बॅटिंग एंडवरती आपण बघतो प्रणय यांना. चांगला फटकार पुन्हा एक्झिक्यूट केला. रनआउटची संधी आहे. हो यस तिथे रनआउट चुकतोय. चांगला बॅकअप बघायला भेटतोय विजय चौकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती म्हणजेच 20 माफ करा 21. या षटकातील अजून 3 बॉल बाकी आहेत. आपण पाहतात RR चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व क्रिकेट खेळाडूंचे हार्दिक असं इथे स्वागत असेल. त्याचबरोबर श्री आर्यन राजूराव यांनी सुद्धा वेळ दिल्याबद्दल आर चषकाच्या बाबतीत आर क्रिकेट स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक असं इथे स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने त्यांची पूर्ण टीम अर्थात राहुल राव यांच्याबरोबर त्यांचे सुद्धा जुनं सहकारी आले. त्यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. सामन्याकडे व्हायचं पुन्हा एकदा. पुन्हा एकदा मात्र काहीसा बाहेर टाकलेला बॉल होता. पंच मनोज यांनी वाईट बॉल घोषित केले. धावसंख्येत भर धावा झाला त्या म्हणजेच 22. आता मात्र तिकडे चांगला फटकार एक्झिक्यूट केला बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एंट्री तिकडे बॉलवरती जात असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार पडण्यात आली. तिकडे प्रणय आणि नक्कीच आकाश एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण बघत आहोत. आणि मुंबई इंडियन्स पण तिकडे अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. दिल्ली लगातार जिंकत होती त्याला मात्र शेवटी मुंबई दिल्ली समोर
मुंबईचा एक वेगळा दबदबा राहिलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सागर सर, आपण अजून एक मानाची ट्रॉफी विसरताय. ज्या ट्रॉफीने मुंबईचं नाव दिलं, त्या ट्रॉफीने भारताला नाव दिलं, ती सुप्रीमो ट्रॉफी. आपण आज फायनल दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. एका बाजूला आपण बघत आहोत डिंगडॉंग पुणे, तर दुसऱ्या बाजूला असतील दुर्गापूर कोलकाता. बघायचं कोण जिंकतोय सुप्रीमो ट्रॉफी, आणि इथे हे कोण जिंकतोय आर आर चषक 2025. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला लेफ्टीने. एक सिंगल रन मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे, मेगा फायनल चालू आहे. आणि पॉवर प्लेचा मला असं वाटतं शेवटचं ओव्हर असणार आहे. 26 रन झालेत आणि 3 विकेट माघारी परतले गेले. त्यामुळे शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. चला फास्ट खेळा मित्रांनो. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होते. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तिकडे आपण बघत आहोत अनिरुद्ध, अँड्री असतील. तर आपण बॅटर मैदानामध्ये बघत आहोत आकाश, आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकरवरती असतील प्रणय. एक मोठा सामना, एक मोठी मॅच आहे. एका बाजूला असतील विजय जावकर, तर दुसऱ्या बाजूला असतील टीम शशी. बघायचं कुठली टीम जिंकते, कुठला संघ हा बाजीगर ठरतोय आजच्या दिवसातील आर आर चषक 2025 पर्व दुसऱ्यामधील कोण चॅम्पियन ठरतो आपल्याला बघायचं आहे. मॅच थोडीफार शांत होतीये. रन्स थोडीफार आता करावे लागतील. शेवटच्या ओव्हरमध्ये टचअप देणं गरजेचं टीम शशी 11ला. 35-40 पर्यंत देखील स्कोर जाऊ शकतो, बट या पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. स्ट्राईक केला बॅटर प्रणय. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं, बट फटका थोडा फसला तिकडे. सिंगल रन मिळेल. एक्स्ट्रा आलेस, आणि त्यामुळे मॅच आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वरती जाताना पाहायला मिळते. 29 धावा झाल्या धावफलकावरती. 5-5 बॉलच्या 5 ओव्हर आहेत, त्यामुळे 25 बॉल तुमच्या हातामध्ये आहेत. या बॉलवर देखील अनिरुद्ध यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 30-30. 30 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल तिकडे. 31-31 धावा झाल्या धावफलकावरती. शांत मॅच चालू आहे. शेवटचा अंतिम दिवस
आणि शेवटची मॅच चालू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मेगा फायनल. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली फिल्डिंग, चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेलाय. एक एक रन, एक एक मॅच जिंकणं. चषक कोण जिंकेल? 2025 हे दुसरं पर्व आहे. राजूराव आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार आज एक भव्य दिव्य असं आयोजन सायन प्रतीक्षा नगर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. RR चषक. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अनिरुद्ध सज्ज होत आहे. स्ट्राईक केला बॅटर रायटी प्रणय. चान्स घेणं गरजेचं आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पुन्हा एकदा अनिरुद्धच्या माध्यमातून चुकी होती आहे. व्हाईट बॉल. एक एक रन मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते बॅटिंग टीम. ट्रिपल 3, 33 वरती 3 विकेट. या बॉलवर सड़क पे कड़क पे धड़क चाबुक फटका. हल्ला बोल कर दिया है. इट्स अ बाउंड्री. काय बॅटिंग केली गेली. 37. बघता बघता मात्र मॅचने कलाटणी घेतली आहे. प्रणयने पण चान्स घेतला. आकाशने पण चांगली बॅटिंग केली आहे. म्हणजे फायटिंग टार्गेटचा झालाय. त्यामुळे अजून एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच बघायला मजा येईल. नक्कीच सागर सर, एक फायटिंग स्कोर तर्फे नक्कीच वाटचाल करत आहेत टीम शशी 11. आता मात्र तिकडे पंचांचा निर्णय बघायचा आहे. हो असा वाईट बॉल आहे आणि मात्र तिकडे पंच सांगतायत की हा बॅटर नॉटआउट आहे. बॅटर क्रीजच्या आतमध्ये आलाय. नक्कीच रिव्ह्यू घेतले तर टीम R11 या संघाने थर्ड अंपायरकडे नक्कीच इशारा केलाय. धावा झाला त्या म्हणजे सध्या शेवटची ओव्हर चालू आहे. अजून शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. एक मोठा धावसंख्या आपल्याला करायची आहे. जरा शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेट. OUT आउट. आता मात्र माघारी परतावं लागतंय प्रणय यांना. तर हीच मजा आहे, ह्याच क्रिकेट आहे. जर तुम्ही जराशी वेळ चुकवली तर तुम्हाला मात्र माघारी परतावं लागतंय आणि विकेटचं पतन होतंय. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो असेल. अच्छा, 5 बॉलची ओव्हर काउंट झाले. ओव्हर झाली आहे. थर्टी 39 टार्गेट आहे.
त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. तर बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण बघतो बॅटर असतील विजय जावकर, तर त्याचबरोबरीने त्यांच्या सोबतीला त्याचबरोबरीने आपण बघत आहोत त्यांच्या सोबतीला असतील सिद्धेश मंचेकर. तर नक्कीच 25 बॉलमध्ये आपल्याला नक्कीच 5 षटकामध्ये 39 धावाचं टार्गेट पूर्ण करायचं टीम R11 या संघाला, अर्थात राजन 11 या संघाला. थर्टी 39 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय आणि बघूयात हा डाव कशा प्रकारे आता इकडे रंगतोय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला 39 धावांचं पाठलाग करायचं आहे. R1 स्ट्राइक एंडला बॅटर विजयने पहिलाच बॉल पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत तिकडे. स्वीप ओपन केले त्यामुळे रन्स होऊ शकतात. त्या सोबतीला बॅटर सिद्धेश. शेवटच्या टप्प्यामध्ये ही फायनलची मॅच चालू आहे. बघूयात कोण जिंकेल. R1 जिंकेल की शशी 11. आरा चषक 2025 स्थानिक गट कोण जिंकेल. खुल्या गटामध्ये जर आपण पाहिलं तर दुर्वेश 11 सायन्स संघाने एक चांगला खेळ केला. 9 तरुण चुनाभट्टी संघाने एक चांगला खेळ केला. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. तिकडे डेंजर झोनला आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला काय घडलंय. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. थोड्या वेळासाठी अगदी धगधग वाढली होती की विकेट जाते की काय. नक्कीच एक चांगला थ्रो जर केला असता तर नक्कीच विकेटची पतन झाली असती. पण नंतर मात्र आपण बघतोय की काहीसे फंबल झाल्यामुळे इथे विकेट घेण्यामध्ये अपयशी ठरतात. ते म्हणजेच टीम शशी 11 हा संघ. दोन धावा झाले धावफलकावरती. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. बीट केला बॅटरला विशालला, पण विजयला मात्र देखील बीट केला गेला. चांगली बॉलिंग प्रणय. लेग स्पिन टाकला गेला बॅटरने. थोडं बॅट अगोदरच फिरवली आणि फटका फसला. येईल डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे. या सुरुवातीने जर क्रिकेट खेळत राहिले तर मॅच शशी 11 संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. 39 एक मोठं टार्गेट आहे. त्यामुळे विजय आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल. मॅच मध्ये मात्र इकडे चुरस होताना पाहायला मिळते. 4 धावा झाले धाव फलकावरती. पहिले 2 बॉल सिंगल आले, त्या डॉट आला, पण त्यानंतर कुठेतरी एक्स्ट्रा आले. हे एक्स्ट्रा रन्स मॅच मधून बाहेर घेऊन जातील. विजय ज्यांच्याकडे पण क्षमता आहे, चांगली बॅटिंग त्यांनी पण केली आहे, त्यामुळे विजयला पण देखील या मॅच मध्ये थोडं रन चालू ठेवणं गरजेचं आहे. अजूनही जवळपास 34 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. त्यातली 1 ओव्हर पॉवर प्ले आणि चालू असलेली ओव्हर देखील पॉवर प्ले, त्यामुळे याचा फायदा उचलावा लागेल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स. म्हणजे अंपायरचा मला असं वाटतं एक्सरसाइज झालाय वाईट देऊन देऊन. साधा धावा झाले धावफलकावरती. प्रतीक्षा नगर, मुंबई. सायन खूप वर्षापासून या परिसरात ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, कवटी बॉलचं क्रिकेट, खूप चांगलं चांगलं नवरात्र देखील या परिसरात अगदी साजरं केलं गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इकडे भाविक येत असतात. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑफ स्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग, हलकासा बॉल कट केला. आणि तिकडे थांबवलंय. केलं जाईल. डॉट बॉल आहे. यावर देखील लेग स्टिकला अगदी हलक्या हाताने ढकलला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे. रन कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स थोडे एक्स्ट्राने जास्त आले, त्यामुळे ग्राफ अगदी हलकासा वरती जाताना पाहिला गेलाय. पहिल्या षटकामध्ये बघितलं. हॅलो हॅलो काहीसे एक्स्ट्राज आपण बघितले पहिल्या षटकामध्ये. तर मागाशीच आपण सागर सरांनी उल्लेख केलं होतं, जर अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट जर तुम्हाला रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण तेच मैदानामध्ये बघत आहोत. जर तुम्ही एक्स्ट्राज कराल तर नक्कीच तुमचे रन्स भरपूर वाया जातील आणि त्याचाच कामयाब आपल्याला भुगताना बघायला भेटतो, तो म्हणजेच टीम शशी 11 हा संघ. तर एक षटक संपले, 7 धावा झाल्यात. बघा बॅटिंगनी मात्र बॅटिंगनी मात्र 2 रन आलेत, परंतु 5 रन मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेत. हेच जर आपण कंट्रोल केली तर नक्कीच RR चषक 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये नक्कीच तुम्ही मानकरी ठराल, हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे टीम शशी 11.
आपण पाहतात RR चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं व सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक असं स्वागत असेल. स्कोर झाला तो म्हणजे 7-1 षटक संपतंय. तर सौजन्यात आपण बघत आहोत आर्यन राजूराव, त्याचबरोबर अर्णव राजूराव यांच्या संकल्पनेतून ही टुर्नामेंट आपण सातत्याने गेले 2 वर्ष बघत आहोत. आणि आता मात्र स्टेप आउट झाले. हो यस, आता मात्र माघारी परतावं लागतंय विजय जावकर यांना. एक मोठा विकेटचा पतन होतोय. बॅटर विजय जावकर यांना मात्र माघारी परतावं लागतंय. तर विजय जावकर यांची जागा येण्यासाठी आपण नक्कीच बघतोय मैदानामध्ये. गणेश बंगेरा, तर नक्कीच गणेश बंगेरा यांच्याबद्दल तर उल्लेख करायचा झाला तर गेले कित्येक वर्ष सातत्याने प्रतीक्षानगर क्रीडा नगरीला हा लाभलेला एक हिरा असेल. त्यांच्या माध्यमातून आपण बघितले कित्येक वर्ष ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, त्याचबरोबरीने बॉक्स क्रिकेट सुद्धा असेल, एकदम चांगल्या रीतीने खेळलं जाते गणेश बंगेरा यांच्या माध्यमातून. गेली कित्येक वर्ष त्यांनी या मैदानामध्ये अधिराज्य गाजवलंय. तेच गणेश बंगेरा आता आपण बघणार आहोत शेवटच्या पर्वामध्ये, शेवटच्या मॅचमध्ये फलंदाजी एंडवरती असतील गणेश बंगेरा. त्याचबरोबर आपले SSL चॅनलचे लाईव्ह कव्हरेज त्यांच्यासुद्धा पूर्ण टीमचा हार्दिक असा इथे आभार असेल, ज्या सगळ्यांनी मिळून या टुर्नामेंटला पूर्ण करायचा प्रयत्न केला. त्यांचंसुद्धा आर चषक आर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून सुद्धा हार्दिक असा इथे आभार असेल. पुणे एकदा सामन्याकडे व्हायचं आहे. ओव्हर टू यू सागर सर. थँक्यू. चांगली मॅच आहे. गणेश ज्यांनी चांगली कामगिरी केली, पण गणेशला पण कॉन्फिडन्सची बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच बॉल, पहिल्या बॉलवर सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल तर हातामध्ये आला होता, पण एफर्ट्स दिले बॉलरने. गौरेशने आणि सिंगल रन तिकडे कंप्लीट केले गेली आहे. 8 धावा झाले धावफलकावरती. अजून 31 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आलेले सर्व मान्यवर आर्यन राव, त्याचबरोबरीने राहुल राव व त्यांची पूर्ण सहकारी यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. तर आपण पाहतात आर चषक 2025 पर्व दुसरे. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल चुकी होते. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत. बघा शशी 11ने आतापर्यंत 4 ते 5 एक्स्ट्रा टाकलेत, त्यामुळे ग्राफ वरती गेला. अजून 30 धावांची गरज आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. डबल डीजी मध्ये मात्र स्कोर जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. तर पंच मनोज यांनी व्हाईट बॉल घोषित केले. अकरा रनवरती 1 विकेट गेली आहे. मॅच अगदी शांततेत चालू आहे, त्यामुळे खूप चांगल्या अंदाजामध्ये हा डाव पण रंगेल का. आणि 39चं टार्गेट आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. एका धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटच्या टप्प्यामध्येही आपण फायनल मॅच पाहतोय. शशी 11 त्यांच्या विरुद्ध R1 क्रिकेट क्लब. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धाव संख्येत भर धावा झाल्या त्या म्हणजेच 13. शेवटचे 2 बॉल शिल्लक त्या षटकामधील. एका बाजूला आपण बघत आहोत गौरेश गोलंदाजी एंडवरती, तर फलंदाजी एंडवरती असतील सिद्धेश मंचेकर. स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती असतील गणेश बंगेरा.
आता मात्र पुन्हा एकदा काहीसा बाहेर टाकलेला बॉल होता. पंच मनोज यांनी मात्र वाईट बॉल घोषित केले. धावसंख्येत भर धावा होते ती म्हणजे 14. काहीसा बाहेर टाकलेला बॉल आहे. फायनलचं प्रेशर आहे. एका बाजूला असतील गौरेश, दुसऱ्या बाजूला असतील सिद्धेश मंचेकर. बघायचं कोण मानकरी ठरतोय या ट्रॉफीचा. गौरेश मानकरी ठरतोय की सिद्धेश मानकरी ठरतोय. अर्थात शशी 11 हा संघ मानकरी ठरतोय की R11 हा संघ मानकरी ठरतोय या ट्रॉफीचा. आपण पाहतात RR चषक 2025 पर्व दुसरा आहे. भव्य दिव्य असं आयोजन आहे. त्याचबरोबरीने पुन्हा एकदा काहीसा बाहेर टाकलेला बॉल. पंच मनोज यांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केले. धावसंख्येत भर धावा होत्या त्या म्हणजेच 15. पुन्हा एकदा गौरेश. आता मात्र सोहन पद्धतीचा बॉल फ्लिक केलाय मिडविकेटच्या दिशेने आणि बॉल जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी सिद्धेश मंचेकर. ब्लँडेड फटकार. धावसंख्येत भर होते. धावा होत्या त्या म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या. तर काहीशे स्वतःच्या बॉलिंग वरती नाराज दिसत आहेत गौरेश. एक स्लो रन पद्धतीचा बॉल करायचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न चुकतोय. टायमिंग भेटतोय फलंदाजाला आणि बॉलला दिशा मात्र देत आहेत सिद्धेश. बॉल मिडविकेटच्या झोनमध्ये 4 धावांसाठी निघून गेलाय. धावसंख्येत सुद्धा भर झाले. धावा होत्या ते म्हणजे 19. तर फायनलची मॅच आहे. खूप हाय व्होल्टेज मॅच आपण बघत आहोत मैदानामध्ये. एका बाजूला असतील टीम शशी 11 तर दुसऱ्या बाजूला असतील R11. नक्कीच शशी 11 यांनी मागच्या पर्वामध्ये फायनल नक्कीच गाठली होती परंतु फायनलला मात्र चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती त्यांना नाव करता आलं नाही. बघायचं ह्या वर्षी हा सुनहरा मौका त्यांना चालून येतोय का. तर मैदानामध्ये काहीसं शांततेचं वातावरण बघायला भेटतोय. त्याचबरोबरीने मॅच सुद्धा आपण बघत आहोत. 2 षटक संपले. धावा झाला त्या म्हणजे 19. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुण्यात एक चांगला फटकार गणेश बंगेरे यांच्या माध्यमातून आणि हो यस तिकडे चांगला स्टॉप बघितला आपण प्रेम यांच्या माध्यमातून. चांगल्या रीतीने आपण बघत आहोत फिल्डिंग करत असताना टीम शशी 11. पुन्हा एकदा काहीसा बाहेर टाकलेला बॉल होता. पंच मनोज यांनी व्हाईट बॉल घोषित केले. धावसंख्येत भर धावा झाल्या त्या म्हणजे 21. पुन्हा एकदा प्रेम सामना करतील गणेश. एक चांगला फटकार पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केला बॅटमधून. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. नक्कीच एक चांगली फलंदाजी आपण बघतो सिद्धेश यांच्या माध्यमातून. आउटर संघामध्ये सुद्धा खुल्या गटमध्ये सुद्धा आपण बघितलं सिद्धेश मंचेकर तिकडे फलंदाजी करत असताना. त्याचबरोबर इंटरच्या गटमध्ये आपण बघतोय सिद्धेश मंचेकर इकडे फलंदाजी करत असताना. पुण्यात एक चांगला फटकार तिकडे मन्नू बॉलवरती येत असताना एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्येत भर धावा झाल्या त्या म्हणजेच 23. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत अजूनही.
पुन्हा एकदा एक चांगली चिकी रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट असेल तर मात्र माघारी परतावा लागला असतं, परंतु संधी जाते, संधी चुकते. जर तुम्ही संधीचं सोनं कराल तरच तुम्हाला मॅच मात्र इथे कंट्रोलमध्ये करण्यात येईल. परंतु एक चांगला क्रिकेटचा नजराणा आपण बघितला, एक चांगला स्टॉप बघितला, त्यानंतर एक प्रयत्न सुद्धा चांगला होता प्रेम यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे जाते, धावा होत्या म्हणजे 24. पुण्यात एक चांगला फटका इम्प्रोव्हाइज केला बॅटमधून, तसेच चांगल्या पद्धतीने थ्रो सुद्धा केला रोहित. आणि आपल्या समवेत या कार्यक्रमाचे भाग्यविधाते, त्याचबरोबर या परिसरातील नामवंत व्यक्तिमत्व राजू राव साहेबांचं स्वागत होतं. या कार्यक्रमाच्या दरम्यान आज वेळात वेळ काढून राजू राव साहेबांचं स्वागत होतंय. क्रिकेट त्याचबरोबर आज सर्व गोष्टी त्यांनी जपल्या आणि सर्व युवकांना त्यांनी जपलं, असे राजू राव साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. चेक. तर आपण पाहता आता RR चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांच्या इथे हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहतात मैदानामध्ये श्री राजूराव साहेब समाजसेवक यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर आर क्रिकेट क्लब यांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं इथे स्वागत असेल. त्याचबरोबरीने आर्यन राजूराव त्यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. त्याच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम त्यांचं आम्ही इथे हार्दिक असं स्वागत करीत आहोत. यस, इकडे अर्णव राजूराव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. आपण जे आपला मोलाचा वेळ दिल्याबद्दल टीम आर क्रिकेट क्लब आपले हार्दिक अशी आभारी आहेत. चला, सामना चालू करायचा आहे. चांगली मॅच पाहायला मिळतीये. राजू राव साहेबांचं स्वागत होतं या कार्यक्रमादरम्यान आणि या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिला गेलाय. संपूर्ण मुंबई क्रिकेट त्याचबरोबर संपूर्ण त्यांचं प्रेम नेहमीच राहिलंय. मुंबईची माऊली नवरात्र देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा राहिली आहे. असे राजू राव साहेबांचं आपल्या व्यासपीठावर स्वागत होत आहे. 25 धावा झाल्या धावफलकावरती आणि आता मात्र 10 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. अर्बन संघ जिंकेल की त्यांच्या विरुद्ध शशी 11. 39 टार्गेट आहे मित्रा, 25 झालाय. 10 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, बघत कोण जिंकेल कोण जाईल ही ट्रॉफी घेऊन. अगदी मेगा फायनलची मॅच चालू आहे. संडे फंडे सुपर संडे भव्य दिव्य असं आयोजन आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा. या बॉलवर नो बॉल, चुकी होते. नो +1. मॅच महत्वाची आहे, त्यामुळे रन्स पण अगदी सिंगल डबल पण इकडे करून चालणार नाहीयेत. मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे टीम अर्बन संघ. विजय जावकर आणि त्यांची संपूर्ण टीम एका साईडला शशी, त्यांचे संघ शशी 11. फायनल मॅच चालू आहे. RR चषक कोण जिंकेल.
लोअर फुलटॉस बॉल गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे रॉकेट थ्रो पाहिला गेला, बट रन सिंगल. आर्यन आणि अर्णव स्वतः देखील या मॅचचा आनंद घेतात. बघूयात स्थानिक गटातून कोण चॅम्पियन होईल. खुल्या गटातून आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ केला दुर्वेश इलेव्हन सायन, त्यानंतर नऊ तरुण चुनापट्टी संघ, हे दोन संघ आपल्याला फायनलमध्ये जाताना पाहिले गेले. पण दुर्वेश इलेव्हन सायन संघाने बाजी मारली. नऊ तरुण चुनापट्टी संघाला मात्र थांबावं लागलं फायनल मॅचमध्ये. बट दोन्ही टीमला खूप चांगल्या ट्रॉफीज, कॅश प्राईज, सायकल प्लेअर तो टुर्नामेंटसाठी देखील आपण पाहतो स्थानिक गटात कोणाला मिळेल. आणि 12 वाजत आले, त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना. आणि सर्वांना आज अभिमान आहे ज्यांनी घटना लिहिली. जवळपास उद्या 14 एप्रिल. या बॉलवर चांगला ड्राईव्ह केला गेला, फटका बसलाय, गणेशला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक गीत आपण सादर करणार आहोत. थँक्यू डीजे. वयाचं पुन्हा एकदा मॅच कडे. आपण बघतोय नक्कीच चांगला स्टॉप बघायला भेटला आपल्याला. आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. श्री राजूराव साहेब यांनी मात्र इथे वेळ काढून दिल्याबद्दल आर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक असं इथे स्वागत असेल. त्यांचे पूर्ण सहकारी, त्यांची पूर्ण टीम आज वेळ काढून इकडे आली. त्याचबरोबर सुंदर असं आयोजन मात्र त्यांच्या 7 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. मॅचकडे वयाचं एका बाजूला असतील प्रणय, तर दुसऱ्या बाजूला असतील सिद्धेश मंचेकर उर्फ भाऊ. एक चांगली मोठी मॅच आहे. बघायचं कोण ठरतंय आरआरच्या शख्सा मानकरी. पर्व दुसरा आहे. आता मला तिकडे चांगला बॅटलशिप बघायला भेटतोय. सिद्धेश मंचेकर यांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय का, तिकडे मात्र नाकार दिला विनू यांनी. तर अजूनही मात्र मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे. 6 बॉल 9 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील. आता मात्र रिव्हर्स स्वीप विनू यांच्या माध्यमातून खेळली जाते. तितकेच चांगले आपण फिल्डिंग बघतोय. तर नक्कीच काहीसा मिस्त्रो बघायला भेटतोय. त्यात थ्रोच्या मध्येच 2 धाव घेतली जाते. बघा मित्रांनो, एक धाव सुद्धा खूप महत्वाची असते. एका धावेचं महत्व हे नक्कीच कळतंय ते विनायक आणि सिद्धेश यांना. तर नक्कीच जर तुम्ही आज जिंकाल तर तुमच्या नावाची चर्चा वर्षभर आपल्याला बघायला भेटेल. आज नाही तो फिर कभी नाही. म्हणजेच तुम्हाला 1 वर्ष वाट बघावी लागेल पुन्हा एकदा आर ट्रॉफीची.
शेवटचा षटक आहे. 5 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. बघायचं कोण ठरते मानकरी. RR चषक 2025 पर्व दुसरा आहे. एका बाजूला आहे R11 तर दुसऱ्या बाजूला आहे शशी 11. अर्थात कोण जिंकतो ही ट्रॉफी आपण एका बाजूला बघणार आहोत विजय जावकर तर दुसऱ्या बाजूला असतील शशी. वळूयात मॅचच्या दिशेने. शेवटच्या 5 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल. भव्य दिव्य असं आयोजन. राजू राव साहेब स्वतः मॅचचा आनंद घेत आहेत. आर क्रिकेट क्लब आर्यन अर्णव दोघं देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मेगा फायनलची मॅच आहे. 39 धावा करायच्या आहेत पण 5 बॉलमध्ये 6. थोडं फास्ट खेळा. शशी 11 अन्यथा पेनल्टी दिली जाईल. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच थांबली आहे. 5 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे पण त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे. त्यामुळे सिद्धेश आणि त्या सोबतीला विनायक 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. वळूयात फायनल मॅच कडे. 5 बॉल 6 आणि कोण जिंकणार पहा. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलंय. बॉल मिळतील 4 आणि मॅच आपण पाहिलं तर जवळपास क्लोज आले. R1 संघ थँक्यू. थँक्यू विजय. थँक्यू डीजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आले. विनिंग स्ट्रोक कोण खेळेल. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मित्रांनो सामना आवडला तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवत. मेगा फायनल मॅच RR चषक. बिग फाईट काटेकी टक्कर आणि विनिंग स्ट्रोक जिंकला गेलाय R1 संघ. विजय जावकर आणि कंपनी. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. विजय जावकर. V फॉर विक्ट्री आणि V फॉर विजय. सो वेल प्लेड.